मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर। मित्रांनो, काल 12 फेब्रुवारी आपला शेजारचा देश बांगलादेश यामध्ये मतदान झालं। त्यांच्याकडे सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्यांच्या संसदेमधलं जे कनिष्ठ सभागृह, कनिष्ठ म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे संसदेला केवळ एकच सभागृह आहे, त्यामुळे त्याच्यासाठीचं मतदान पार पडलं आणि त्या मतदानाचे त्वरित निकाल देखील हाती आलेले आहेत आणि त्यानुसार बांगलादेश नॅशनल पार्टी जी आहे ही बांगलादेश नॅशनल पार्टी पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेली आहे। त्याचे स्पष्ट संकेत असे मिळालेले आहेत आणि बांगलादेश नॅशनल पार्टीचे जे नेते आहेत तारिक रहमान, जे खालिदा झिया यांचे पुत्र आहेत आणि जे 17 वर्ष लंडनमध्ये होते आणि काही महिन्यांपूर्वीच ते बांगलादेशमध्ये परतले, आता ते बांगलादेशचे नवीन पंतप्रधान असतील आणि त्यामुळे गेल्या 1 वर्षांपासून बांगलादेशमध्ये जी अस्थिरता होती त्या अस्थिरतेवरनं कुठेतरी त्याच्यामधनं एक मार्ग मिळालेला आहे। त्या अस्थिरता दूर होऊन त्या ठिकाणी आता स्थिर सरकार हे प्रस्थापित झालेलं आहे। त्याचे परिणाम कशा पद्धतीने होतील, काय होतील, हे तर आपण सगळं समजून घेणार आहोत। पण प्रथम आपण ही बाब बघू की नेमकं बांगलादेशमधलं जे घटनात्मक स्ट्रक्चर आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊ। बांगलादेशची जी संसद आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे सिंगल सभागृह आहे। जसं आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा आहेत, लोकसभांसाठी आपण सार्वत्रिक निवडणुकांच्या माध्यमातून मतदान होतं, आपण आपले खासदार निवडतो, तसा प्रकार आणि आपल्याकडे राज्यसभा पण आहे, त्यांच्याकडे सिंगल सभागृह आहे। आणि आता बांगलादेशमध्ये नवीन घटना तयार करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत, त्याच्यावरती पण मी बोलणार आहे। आणि याच्या माध्यमातून बांगलादेशचं जी संसद आहे ती द्विगृही करण्याचा प्रयत्न देखील होतो आहे। आपण त्या विषयाकडे येऊ। प्रथम आता हे जे बांगलादेशमधलं संसद आहे त्यामध्ये एकूण सदस्य 350 आहे, मात्र काल जी निवडणूक झाली ही निवडणूक 300 जागांसाठी झाली। आता हे मग 50 काय आहे, तर हे जे 50 आहे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत आणि नंतर त्या महिला नियुक्त केल्या जातील। आता ते नियुक्त ज्या पक्षाला जेवढी सीट्स मिळालेल्या आहेत त्यानुसार त्याचं वाटप केलं जातं आणि मग त्या पक्षाकडनं त्या प्रपोर्शनमध्ये महिला ह्या नियुक्त केल्या जातात। त्यामुळे 50 सीट्स या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे काल जी निवडणूक झाली ही 300 सीट्ससाठीची निवडणूक होती। यामध्ये प्रामुख्याने 3 पक्ष होते जे सगळ्यात जास्त पॉप्युलर होते। त्यात बांगलादेश नॅशनल पार्टी BNP ज्याला म्हटलं जातं, ज्याचे तारिक रहमान हे त्याचे नेते आहेत, त्याच्या खालोखाल जमाते इस्लामी म्हणून दुसरा पक्ष आहे आणि त्याचे जे प्रमुख आहेत ते शमसुद्दीन रहमान हे देखील त्याच्यामध्ये एक मोठे कॉन्टेस्टंट म्हणून होते। आणि तिसरा जो पक्ष आहे नॅशनल सिटीजन पार्टी NCP म्हणतात त्याला, अशा 3 पक्षांमध्ये होतं। आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की या निवडणुकीमध्ये आवामी लीग हा बांगलादेशमधला अतिशय प्रभावी अशा प्रकारचा राजकीय पक्ष आणि शेख हसीना त्याच्या नेत्या आणि जवळपास 15 वर्ष बांगलादेशमध्ये आवामी लीगचं राज्य होतं, शेख हसीना पंतप्रधान होत्या, अगदी मागच्या वर्षापर्यंत या सगळ्या घडामोडी होत्या, जोपर्यंत त्या ठिकाणी अंतर्गत कलह झाला नाही आणि संघर्ष झाला नाही आणि त्यानंतर शेख हसीनांचं सरकार पडलं आणि जवळपास 3 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आवामी लीग याच पक्षाला बहुमत हे प्राप्त झालेलं होतं। मात्र यावेळेला आवामी लीग या पक्षावरती बहिष्कार टाकण्यात आलेला होता आणि त्यांना इलेक्शन कॉन्टेस्ट करण्यापासून त्या बहिष्कृत करण्यात आलेलं होतं। त्यामुळे या निवडणुकीमध्ये आवामी लीग यांनी कोणत्याही पद्धतीचं रोल प्ले केला नाही। त्यामुळे जे मतदान झालं मित्रांनो, ते मतदान कमी झालं तुलनात्मकदृष्ट्या, कारण साधारणतः 30% वोटर्स जे आवामी लीगचे सपोर्टर होते त्यांनी मतदानही केलं नाही आणि त्यांनी फारसा रिस्पॉन्स दिला नाही। त्यामुळे टोटल जे वोटिंग झालं हे ॲप्रॉक्सिमेटली 50% पर्यंत झालं आणि यामध्ये बांगलादेश नॅशनल पार्टी ह्यांना 2/3 मेजॉरिटी ही पूर्णपणे मिळालेली आहे। सेकंडवरती जमाती इस्लामी आहे, त्यांना साधारणतः 70 जागा त्यांना मिळालेल्या आहेत। आणि जो NCP आहे नॅशनल सिटीजन पार्टी, मित्रांनो हा जो नव्याने आलेला एक पक्ष होता, खरं तर ही एक संघटना होती आणि ज्यांनी बांगलादेशमध्ये मागच्या वर्षी जो एक हिंसक अशा स्वरूपाची राजकीय क्रांती झाली आपण म्हणू शकतो आणि ज्याच्या माध्यमातून शेख हसीनांच्या विरोधामध्ये प्रचंड प्रोटेस्ट झाले आणि त्याच्यानंतर ते सरकार, शेख हसीनांचं सरकार जे चौथ्यांदा सत्तेमध्ये आलेलं होतं ते कोसळलं आणि शेख हसीना ह्या भारतामध्ये आल्या आणि आता त्या भारतामध्येच सध्या आहेत आणि तो एक प्रकारचा तणावाचा मुद्दा आहे भारत आणि बांगलादेशमधला, त्याकडे आपण नंतर येणार आहोत। त्यामुळे आपल्याला हे लक्षात घेणं की त्यावेळेला हे जे संपूर्ण जेनजी रिव्होल्यूशन झालं किंवा जो अंतर्गत मागच्या वर्षी प्रचंड मोठे प्रोटेस्ट बांगलादेशमध्ये झाले, त्याचं नेतृत्व ज्या तरुणांनी केलं त्या तरुणांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन केला
त्याला नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी असं त्यांनी नाव दिलं. आणि हा जो NCP होता, असं वाटत होतं की त्याचे जे सगळे नेते होते अतिशय आक्रमक होते. विशेष करून भारत विरोध हा त्यांचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता. भारतावरती सातत्याने टीका करणं. आणि तुम्हाला आठवत असेल की त्यांच्याच काही नेत्यांनी, त्यामधल्या काही नेत्यांच्या हत्या पण झाल्या दरम्यानच्या काळामध्ये. त्यांच्यापैकी काही नेत्यांनी नॉर्थ ईस्टला भारतापासून फोडू आम्ही, भविष्यामध्ये नॉर्थ ईस्टच्या फुटीरतावादी चळवळींना आम्ही चालना देऊ, त्यांच्या नेत्यांना आम्ही बांगलादेशमध्ये आश्रय देऊ, अशा प्रकारची स्फोटक वक्तव्य केलेली होती. त्यामुळे ह्या NCPला मात्र डबल डिजिटमध्ये पण जाता आलेलं नाही आहे. त्यांना 5 का 6 जागा त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमाते इस्लामीला, जो असं वाटत होता की बांगलादेशमध्ये यावेळेला जमाते इस्लामी प्रचंड ताकदीने पुढे येईल आणि लोकांचा सपोर्ट मिळेल, परंतु तसं झालेलं नाही आहे. त्यांच्यामध्ये आणि BNPमध्ये प्रचंड मोठा फरक आहे. एक शक्यता अशी पण होती की फारसं मार्जिन राहणार नाही BNPमध्ये आणि जमाते इस्लामीमध्ये, त्यामुळे जमाते इस्लामी आणि BNP एकत्र येऊन युती सरकार स्थापन करतील अशा प्रकारची पण शक्यता होती. मात्र तसं झालेलं नाही आहे. बांगलादेशच्या लोकांनी तारिक रहमानच्या नेतृत्वाला आणि बांगलादेश नॅशनल पार्टीला फार मोठ्या प्रमाणावरती समर्थन हे दिलेलं आहे. आणि मित्रांनो, हे एक पद्धतीने चांगलंच झालेलं आहे. याचं कारण लक्षात घ्या की काल बांगलादेशमध्ये जे मतदान पार पडलं हे केवळ बांगलादेशमध्ये संसदेचे प्रतिनिधी निवडण्यासाठीचं मतदान नव्हतं, तर त्याबरोबर बांगलादेशमध्ये आता नवीन राज्यघटना तयार केली जाणार आहे. आणि या राज्यघटनाच्या संदर्भामध्ये सार्वमत घ्यायचं होतं. मात्र त्याच्या संदर्भामध्ये राज्यघटना बदलली पाहिजे आहे, या बाजूने 65% लोकांनी मतदान केलं आहे. 65 म्हणजे निवडणुकीमध्ये 48% लोकांचं मतदान झालं. मात्र घटनेविषयी जे सार्वमत घेण्यात आलेलं होतं की बांगलादेशला नवीन राज्यघटना असली पाहिजे, त्याचा उल्लेख मी आता केला की त्यांच्याकडे एकच चेंबर म्हणजे एकच सभागृह आहे संसदेचं, ते आता 2 केलं पाहिजे आहे. आणि पंतप्रधानांना सर्व अधिकार आहेत, ते न देता राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यामध्ये आपल्या अधिकारांची विभागणी ही झाली पाहिजे आहे. अशा प्रकारच्या काही मेजर बदल हे होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे काल राज्यघटना बदलावी या दृष्टिकोनातनं पण सार्वमत घेण्यात आलेलं होतं. आणि मित्रांनो, लक्षात घ्या की आता जी संसद अस्तित्वात येणार आहे बांगलादेशमध्ये, ज्याच्यात BNPचं प्राबल्य आहे, आता ही संसद कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणून काम करणार आहे बांगलादेशची, हे पण लक्षात घ्या. आणि ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या माध्यमातून बांगलादेशसाठी नवीन राज्यघटना तयार केली जाणार आहे. आता इमॅजिन करा की जर जमाती इस्लामीसारखा जो कट्टर मूलतत्ववादी, धार्मिक मूलतत्ववादी पक्ष आहे, तो जर मेजॉरिटीमध्ये आला असता आणि तो सरकारमध्ये आला असता आणि त्याचा जर सरकारमध्ये तो आला असता आणि युती सरकार स्थापन झालं असतं, तर स्वाभाविकपणे बांगलादेशसाठी जी नवीन राज्यघटना बनणार आहे त्या राज्यघटनेला शेप देण्यामध्ये, वळण देण्यामध्ये जमाती इस्लामीचा रोल प्रचंड वाढला असता. त्यामुळे कदाचित बांगलादेशमध्ये एखादी अतिशय कडवी इस्लामिक राजवट येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. लक्षात घ्या, ह्या बांगलादेशने आपल्या निर्मितीनंतर 1971 नंतर खूप मोठा काळ हा लष्करी हुकुमशाहीमध्ये काढला. आणि त्यानंतर साधारणतः गेल्या 2 दशकांपूर्वी त्या ठिकाणी डेमोक्रॅटिक पद्धतीने इलेक्शन्स होणं असेल, हा पाठ झाला. बांगलादेशच्या जनतेने कॉन्शियस डिसिजन घेतला की आम्हाला आता लष्करी सत्ता किंवा लष्करी हुकुमशाही नको आहे आणि आम्हाला आता डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट पाहिजे आहे. आणि मग बांगलादेश नॅशनल पार्टीचं पहिल्यांदा गव्हर्नमेंट त्या ठिकाणी इस्टॅब्लिश झालं साधारणतः 20-22 वर्षांपूर्वी. आणि ते युती सरकार होतं, BNP आणि जमाते इस्लामी. आणि मग त्यानंतर आवामी लीगचं सरकार 15 वर्ष बांगलादेशमध्ये होतं. आता आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की बांगलादेशचं जे लष्कर आहे ते पाकिस्तानसारखं लष्कर नाही आहे. पाकिस्तानचं लष्कर पडद्यामागनं पाकिस्तानचं सगळं राजकारण असेल, पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण असेल, पाकिस्तानचं संरक्षण धोरण असेल, हे सगळं चालवणारं पाकिस्तानचं लष्करच आहे. म्हणजे तिथली डेमोक्रेसी ही तकलादू डेमोक्रेसी आहे. तिथला जो शहाबाज शरीफचं सरकार आहे ते नावाला सरकार आहे, कारण त्यांना वेस्टर्न कंट्रीजकडनं फंड्स पाहिजे असतात, IMF कडनं बेलआउट पॅकेजेस पाहिजे असतात. त्यामुळे पाकिस्तानमध्ये डेमोक्रेसी आहे असं दाखवण्यासाठी पाकिस्तानमधलं सरकार आहे. मात्र खरी सत्तासूत्र ही लष्कराच्या हातामध्ये आहे. त्यामुळे आपण असं बघतो की इस्लामाबाद हे पाकिस्तानचं राजकारण चालवत नाही, तर रावळपिंडी म्हणजे लष्कराचं जिथं मुख्यालय आहे ते प्रामुख्याने पाकिस्तानचं राजकारण चालवतं. मात्र बांगलादेशमध्ये तसा प्रकार नाही आहे. बांगलादेशमधलं लष्कर हे अत्यंत डिसिप्लिन्ड अशा प्रकारचं लष्कर आहे. आणि त्यांनी
फारसा इंटरफेअर गेल्या 2 दशकांमध्ये पाकिस्तानच्या बांगलादेशच्या डेमोक्रॅटिक स्ट्रक्चरमध्ये केलेला नाही आहे. ही पण अतिशय महत्त्वाची बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपल्याला हे करावं लागेल की एक पद्धतीने चांगलं झालं की BNP मेजॉरिटीमध्ये आली. जसं मी म्हटलं की युती सरकार आलं असतं तर कदाचित बांगलादेशला अत्यंत कडवी इस्लामिक राजवट, ज्याला शरिया राजवटसुद्धा म्हणू शकतो आपण, अशी आणण्याचा प्रयत्न हा जमाती इस्लामीने केला असता. त्यामुळे आता तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालचं सिंगल पक्षाचं हे BNPचं सरकार तिथं असेल. आता हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे की हे BNP आणि जमाती इस्लामी हे सुरुवातीला एकत्रच होते. म्हणजे साधारणतः 2 दशकांपूर्वी पहिल्यांदा ज्या वेळेला लष्करी हुकुमशाहीकडनं बांगलादेश लोकशाहीकडे आला, जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याकडे सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्यावेळेला खालिदा झिया ह्या पंतप्रधान होत्या आणि त्यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीला आणि जमाती इस्लामीला लोकांनी समर्थन देऊन त्यांचं युती सरकार त्या ठिकाणी प्रस्थापित झालेलं होतं. त्यामुळे आपल्याला ही लक्षात घेणं गरजेचं की तेव्हापासनं खालिदा झियांचे आणि जमाती इस्लामीचे क्लोज रिलेशन्स आहेत. हा जो जमाती इस्लामी आहे हा पक्ष तिथं जेव्हा शेख हसीना पंतप्रधान बनल्या तेव्हा तो नियंत्रणात त्याला ठेवण्याचा प्रयत्न केला. ह्या जमाती इस्लामीला अनेकदा निवडणुकीमधनं बहिष्कृत करण्यात आलेलं होतं. त्यांना निवडणूक कॉन्टेस्ट करायची परमिशन देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे जमाती इस्लामी BNPच्या माध्यमातून आपले धोरणं राबवत होता. त्यामुळे बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमाती इस्लामी ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, अशाही प्रकारचा एक मतप्रवाह हा बांगलादेशमध्ये आहे आणि अनेक अभ्यासकांमध्ये देखील आहे. त्यामुळे हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की तारिक रहमान जरी सत्तेवर आले असले, त्यांचा पक्ष जरी सत्तेवर राहिलेला असला तरी जमाते इस्लामी सक्रिय नसेल राजकारणामध्ये असं म्हणता येणार नाही. तो प्रमुख विरोधी पक्ष असणार आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये भारताच्या चिंता ज्या आहेत त्या वाढणार आहेत. आता मी यासाठी म्हटलं आहे ज्या चिंता वाढणार आहेत कारण मध्यंतरी जे 15 वर्ष शेख हसीनांच्या नेतृत्वाखालचं अवामी लीगचं शासन होतं त्याचे भारताबरोबरचे संबंध अतिशय चांगले होते. लक्षात घ्या, भारत आणि बांगलादेशमध्ये मित्रांनो यापूर्वी पण माझ्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भारताची सगळ्यात मोठी सीमारेषा ही बांगलादेशबरोबर आहे. ती चीनबरोबर पण नाही आहे, पाकिस्तानबरोबर पण नाही आहे. आपली बांगलादेशबरोबरची सीमारेषा 4000 किलोमीटरची सीमारेषा आहे आणि आपले जे उत्तर पूर्वेकडचे राज्य आहेत, ईशान्येकडचे राज्य आहेत, ज्यांना आपण 7 सिस्टर्स असं म्हणतो, या राज्यांमधला एकूणच आर्थिक विकास हा बऱ्यापैकी बांगलादेशवरती विसंबून आहे. हे मी तुम्हाला का म्हणतो आहे, याचं कारण असं आहे की यापूर्वी असं घडायचं की बांगलादेश ह्या ईशान्येकडच्या राज्यांमध्ये, नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये काही फुटीरतावादी चळवळी ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये प्रभावी बनल्या होत्या आणि त्यांचे जे नेते होते, विशेष करून उल्फासारख्या संघटनेचे नेते, यांना बांगलादेशमध्ये आश्रय दिला जायचा. त्यांना बांगलादेशकडनं बऱ्यापैकी मोरल सपोर्ट असेल, शस्त्रास्त्रांचा असेल, फिनान्शियल सपोर्ट हा केला जायचा. आणि हा प्रकार BNPच्या काळामध्ये, म्हणजे ज्या वेळेला BNP 2000 ते 2005 या काळामध्ये जमाती इस्लामी आणि BNP बांगलादेश नॅशनल पार्टी यांचं सरकार होतं, खालिदा झिया पंतप्रधान होत्या, त्यावेळेला 20 वर्षांपूर्वी हा प्रकार बऱ्यापैकी झालेला होता. दुसरं, त्यामध्ये ह्या काळामध्ये जो खालिदा झियांचा पहिला काळ होता पंतप्रधान म्हणून, त्या काळामध्ये तिथं हुजीसारख्या काही धार्मिक कट्टर मूलतत्ववादी आणि दहशतवादी संघटनांचा प्रभाव वाढायला लागला होता आणि त्या काळामध्ये भारतामध्ये काही बॉम्ब ब्लास्ट पण झाले होते आणि त्याची जी पाळंमुळं होती ही बांगलादेशकडे, विशेष करून जमाते इस्लामीकडे आणि हुजीकडे गेलेली होती. तो एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे. या पूर्वीच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून मी तो इतिहास पण तुमच्यापुढे सांगितलेला आहे. मात्र त्यासाठी वाटलंच तर आपण नंतर एखाद्या वेळेला एक स्वतंत्र व्हिडिओ करू. आजचा आपला तो विषय नाही आहे. पण आता भारताच्या चिंता का बरं वाढलेल्या आहेत की पुन्हा एकदा BNP सत्तेमध्ये आलेले आहे. अर्थात 20 वर्षापूर्वीचं BNP आणि आत्ताचं BNP याच्यामध्ये गुणात्मक फरक आहे. आता त्याचं नेतृत्व करणारे जे तारिक रहमान आहे, जे खालिदा झियांचे पुत्र आहेत आणि जे लंडनमध्ये राहून आलेले, 17 वर्ष लंडनमध्ये होते, ते जेव्हा बांगलादेशमध्ये काही महिन्यांपूर्वी परतले, जेव्हा त्यांची आई खालिदा झिया सिरियस होत्या, त्या बेड रिडन होत्या आणि त्यांना भेटण्यापूर्वी त्यांनी ढाकामध्ये एका गॅदरिंगला ॲड्रेस केलं आणि त्या गॅदरिंगला ॲड्रेस करताना रहमान यांनी भारतावरती दोष देण्याऐवजी किंवा भारतावर टीका करण्याऐवजी बांगलादेशचं इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने करता येईल, बांगलादेशच्या आर्थिक विकासाला चालना कशा पद्धतीने करता येईल आणि आर्थिक आणि प्रामुख्याने सामाजिक मुद्द्यांवरती ते बोलले होते. त्यामुळे भविष्यामध्ये त्यांच्या 5 वर्षाचा हा जो कालखंड आहे तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालचा BNP पक्षाचा पुढच्या 5 वर्षांचा, त्यामध्ये भारताबरोबर त्यांचे संबंध ते
सुधारण्याचा प्रयत्न करतील अशा प्रकारची अपेक्षा करायला हरकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करून तारिक रहमान आणि त्यांच्या पक्षाचं अभिनंदन या प्रसंगी केलेलं आहे. आता मुद्दा असा आहे की त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये भारताबरोबर संबंध चांगल्या पद्धतीने प्रस्थापित करावे लागतील, कारण सध्या भारत आणि बांगलादेशमधला मुख्य तणावाचा जो प्रश्न आहे तो शेख हसीना आहे. आणि शेख हसीना यांना बांगलादेशच्या न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे, मात्र त्यांना भारताने राजाश्रय दिलेला आहे. आता त्या भारतामध्ये आहेत आणि त्यांना बांगलादेशला परत पाठवावं असं अधिकृतपणे बांगलादेश सरकारने मागणी केली. म्हणजे मोहम्मद युनूसच्या खाली त्यांच्याकडे इंटरिम गव्हर्नमेंट होतं, त्यावेळेला ऑफिशियली भारताकडे ती मागणी करण्यात आलेली आहे. भारताने त्या संदर्भात अजून कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही, भारतावरती तसं बंधन पण नाही आहे. त्यामुळे भविष्यामध्ये मात्र सध्या बांगलादेश नॅशनल पार्टीच्या सरकारकडनं ही मागणी आणखीन तीव्रतेने होऊ शकते. अशा वेळेला भारताला एखादा कॉल घ्यावा लागेल, मे बी त्यांना कुठेतरी शिफ्ट करण्याचा निर्णय भारत सरकार घेऊ शकतं भविष्यामध्ये, यू नेवर नो. पण त्यावरती आपण भविष्यामध्ये नंतर जेव्हा असा प्रसंग तेव्हा आपण नक्की त्याच्यावरती बोलू. आज तो आपल्या चर्चेचा विषय नाही आहे. पण शेख हसीना हा दोघांमधला तणावाचा विषय असू शकतो. दुसरे जे 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत ते असे आहेत की मोहम्मद युनूस जेव्हा इंटरिम गव्हर्नमेंट 1 वर्षभर होतं त्यावेळेला प्रामुख्याने ह्या अस्थिरतेच्या काळामध्ये बांगलादेशमध्ये धार्मिक मूलतत्ववादाचा प्रभाव वाढला होता. आणि त्यामध्ये आपले जे तिथले अल्पसंख्याक हिंदू आहेत, या अल्पसंख्याक हिंदूंच्या घरांवरती, त्यांच्या व्यवसायांवरती, त्यांच्या फॅक्टरीजवरती उघडपणे हल्ले झालेले होते. आणि या हल्ल्यांमध्ये काही हिंदूंना म्हणजे एक हिंदूची तर जिवंतपणे जाळून हत्या करण्यात आली होती. आणि सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितला, जगभर तो व्हिडिओ व्हायरल झालेला होता. त्यामुळे आपल्या भारताच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात मोठी प्रायोरिटी काय आहे, तर आपले जे हिंदू बांधव बांगलादेशमध्ये आहेत त्यांची सेफ्टी आणि सिक्युरिटी हा आपल्यासाठीचा सगळ्यात मोठा कन्सर्न आहे. त्यामुळे अस्थिरतेच्या काळामध्ये जो धार्मिक मूलतत्ववादाचा प्रभाव तिथं वाढला आणि त्याच्यामुळे अल्पसंख्याक हिंदूंवरती अटॅक होत होते, ते आता भविष्यामध्ये कमी होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. त्यामुळे भारताचा पहिला कन्सर्न राहणार आहे की आपले हिंदू बांधवांचं सेफ्टी आणि सिक्युरिटी हा पहिला कन्सर्न आहे. दुसरा महत्त्वाचा कन्सर्न आपला असणार आहे की चायना हा बांगलादेशवरती गेल्या काही वर्षांपासून प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तारिक रहमानच्या काळामध्ये, कारण मोहम्मद युनूस अजूनही जरी ते ॲडवायझर म्हणून पहिले होते, तरी आताही कदाचित जी नवीन राज्यघटना तयार होतीये त्यामध्ये मोहम्मद युनूससाठी स्वतंत्र रोल हा क्रिएट केला जाऊ शकतो. त्यामुळे ते पूर्णपणे राजकारणाच्या बाहेर जातील असं अजिबात नाही आहे. आणि त्यांचे मात्र चायनाबरोबरचे संबंध घनिष्ठ आहे. मित्रांनो, आणखीन तुम्हाला सांगतो की भारत आणि बांगलादेशमध्ये जी 4000 किलोमीटरची सीमा आहे, त्या सीमारेषेवरती चायनाच्या मदतीने चायना आणि बांगलादेश एकत्र करून एक मोठी ड्रोन बनवण्याची फॅक्टरी, आणि ते मिलिटरी ड्रोन्स आहेत, ती फॅक्टरी लावण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि चायना त्यासाठी फंडिंग करतो आहे. त्यामुळे हा एक भारतासाठी सेकंड कन्सर्न आहे. दुसरा कन्सर्न आहे की पाकिस्तानमध्ये आसिम मुनीर आल्यापासून पुन्हा एकदा पाकिस्तान कडवा बनत चाललेला आहे आणि पाकिस्तान बांगलादेशबरोबरचे आपले संबंध इम्प्रूव्ह करतो आहे. आणि यापूर्वी देखील बांगलादेशच्या काही पॉलिटिशियन्सचं, काही लष्करी अधिकाऱ्यांच्या आसिम मुनीरबरोबरच्या बैठका पण प्रामुख्याने झाल्या, त्यांच्या पाकिस्तान व्हिजिट पण झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही फायटर प्लेन्स पाकिस्तान हा बांगलादेशला देणार आहे. त्यामुळे भारतासाठी सेकंड हा इम्पॉर्टंट कन्सर्न आहे. तिसरा कन्सर्न आहे तो म्हणजे अमेरिकेचा तिथला वाढता प्रभाव. भविष्यामध्ये देखील ट्रम्पच्या काळामध्ये तो वाढणार आहे. आपल्याला मित्रांनो, मी माझ्या पहिल्या व्हिडिओमधनं बांगलादेश संदर्भातल्या व्हिडिओमध्ये एका गोष्टीचा उल्लेख केलेला होता. जेव्हा शेख हसीनांच्या विरुद्ध प्रचंड मोठा प्रोटेस्ट बांगलादेशमध्ये झाला मित्रांनो, त्यावेळेला एक प्रकारचा युक्तिवाद मी असा केलेला होता की हा स्पॉन्टेनियस नाही आहे, तर हा बऱ्यापैकी वेल कोरिओग्राफ्ड अशा प्रकारचा आहे. हा कोरिओग्राफ्ड यासाठी आहे की याच्या मागे कुठेतरी अमेरिकेचा डीप स्टेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचं कारण असं आहे की शेख हसीना काही काळासाठी चायनाच्या खूप जवळ गेलेल्या होत्या आणि अमेरिकेची मागणी होती की बांगलादेशच्या आधिपत्याखाली एक सेंट मार्टिन नावाचं आयलंड आहे आणि हे सेंट मार्टिन आयलंड हे बे ऑफ बेंगॉलमध्ये आहे आणि त्याच्यावरती अमेरिकेला नॅव्हल फोर्स इस्टॅब्लिश करायचा आहे. त्यासाठी शेख हसीना तयार नव्हत्या. त्यामुळे कुठेतरी बायडन प्रशासनाच्या काळामध्ये एखादा डीप स्टेट अमेरिकेचे इन्व्हॉल्ड आहे का, हा एखादा CIA ऑपरेशनचा भाग आहे का, अशाही प्रकारचा अभ्यासकांमध्ये चर्चा होती आणि ते मतं अनेकदा व्यक्त पण केली गेलेली आहेत.
त्यामुळे अमेरिका परत एकदा तिथं आपला प्रभाव वाढवण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। त्यामुळे भारतासाठी हे 3 मेजर कन्सर्न आहेत पुढच्या 5 वर्षांच्या काळामध्ये। आता आपल्यासाठी बघावं लागेल की रहमान यांच्या पुढच्या प्रायोरिटीज काय आहेत। तर बांगलादेशाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रामुख्याने बांगलादेशचं इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शन करणं हे रहमान यांची टॉपमोस्ट प्रायोरिटी असण्याची शक्यता आहे। याचं कारण असं आहे की मी मागे पण मित्रांनो याचा उल्लेख केला होता की जर आपण इस्लामिक देशांमधलं एकूण इस्लामिक देशांची बांगलादेशची तुलना केली तर बांगलादेशचा GDP ग्रोथ रेट हा गेल्या काही वर्षांमध्ये सर्व इस्लामिक देशांपेक्षा जास्त राहिलेला आहे। आशिया खंडामधली रॅपिडली ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून बांगलादेशकडे पाहिलं गेलेलं आहे। गारमेंट्स, ॲपॅरल्स याच्या एक्सपोर्टमध्ये भारताची किंबहुना भारतालाही ज्यांनी सुपरसीड केलं आहे, मागे टाकलं आहे, असा बांगलादेश आहे। आज अमेरिकेमध्ये युरोपियन देशांच्या मॉल्समध्ये तुम्हाला बांगलादेशमधनं बनलेले ॲपॅरल्स, कपडे, बेडशीट्स, पिलो कवर, कर्टन्स मोठ्या प्रमाणावरती दिसून येतात आणि त्याचं कारण पण आहे। त्याचं कारण असं आहे की बांगलादेश हा लिस्ट डेव्हलप कंट्रीमध्ये येतो युरोपियन देशांच्या दृष्टिकोनातनं। त्यामुळे युरोपियन महासंघाने बांगलादेशवरती 0% टॅरिफ आकारलेला आहे। म्हणजे बांगलादेश जी निर्यात कपड्यांची निर्यात युरोपला करतो त्याच्यावरती 0% टॅरिफ आहे आणि भारतावरती मात्र आता तो युरोपियन महासंघाबरोबर आपला मुक्त व्यापार करार झाल्यामुळे आपला टॅरिफ पण शून्यावरती येऊन जाईल। परंतु बांगलादेशला एक कन्सेशन, स्पेशल कन्सेशन दिलं गेलेलं होतं। त्यामुळे आता मात्र ह्या अस्थिरतेच्या काळामध्ये 1 वर्षाच्या काळामध्ये गारमेंट्सच्या प्रोडक्शनवरती, निर्यातीवरती नकारात्मक परिणाम झाला होता। अनेक MSME उद्ध्वस्त झालेल्या होत्या। त्यामुळे रहमान यांच्या पुढची प्रायोरिटी असतील की हे इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने करायचं। त्यामुळे मला असं वाटतं की रहमान विनाकारण भारताबरोबर पंगा घेतील असं वाटत नाही, कारण त्यांना भारताच्या मदतीशिवाय ही इकॉनॉमिक ग्रोथ अचीव नाही करता येणार। आज बांगलादेशला लागणाऱ्या सर्व मूलभूत गरजा यातल्या बऱ्यापैकी गरजा भारताकडनं भागवल्या जातात। आज त्यांच्याकडे इलेक्ट्रिसिटीचा प्रचंड मोठा क्रायसिस आहे। या संदर्भात भारताकडनं इलेक्ट्रिसिटी त्यांना प्रोव्हाइड केली जाते। आपल्याकडनं अनेक जीवनावश्यक वस्तू या बांगलादेशमध्ये जातात। त्यामुळे अननेसेसरीली भारताला डिवचून त्यांना त्यांचे गोल्स अचीव नाही करता येणार आहेत। त्यामुळे अशी अपेक्षा करायला हरकत नाही आहे की रहमान पुढच्या 5 वर्षांच्या काळामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवरती बांगलादेशचा भर देतील आणि भारताबरोबर संबंध सुधारण्यासाठी, जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करतील। अर्थात त्यांना चॅलेंज असणारे जमाते इस्लामीचं, त्यामुळे त्या गोष्टी बॅलन्स करत आपल्याला जावं लागणार आहे। मात्र भारताला थोडं अलर्ट राहावं लागेल। याचं कारण असं आहे की ज्या वेळेला BNPचं पहिलं सरकार होतं 2000 ते 2005च्या दरम्यानमध्ये, त्यावेळेला भारत विरोधी दहशतवादी कारवाया बांगलादेशच्या भूमीवरनं वाढलेल्या होत्या। त्याचप्रमाणे नॉर्थ ईस्टर्न स्टेटमधल्या फुटीरतावादी एलिमेंट्सला बांगलादेशमध्ये आश्रय दिला गेलेला होता। त्यामुळे भारताला आता पुढच्या काळामध्ये आपल्या ईस्टर्न सीमारेषेवरती लक्ष केंद्रित करावे लागणार आहे। आता आपल्या 3 सीमारेषा आहेत मित्रांनो। एक चायना बरोबर आहे, ज्याला LAC म्हणतो आपण, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल। जी पाकिस्तान बरोबर आहे त्याला आपण LOC म्हणतो, लाईन ऑफ कंट्रोल। या दोन्हीकडे आपलं जे एकूणच मिलिटरीचं आधुनिकीकरण झालेलं आहे भारताच्या गेल्या काही वर्षांमध्ये, हे प्रामुख्याने नॉर्दर्न सीमारेषा आणि वेस्टर्न सीमारेषा याला गृहीत धरूनच भारताने केलेलं आहे। भारताच्या जे डिफेन्स परचेसेस सगळ्या झालेल्या आहेत अलीकडच्या काळामध्ये, या प्रामुख्याने चायना आणि पाकिस्तानला गृहीत धरून झालेल्या आहेत। आपण बांगलादेशला कधीही आपला स्पर्धक म्हणा किंवा आपला एनिमी म्हणा म्हणून ट्रीट केलेलं नाही आहे। त्यामुळे ही जी 4000 किलोमीटरची सीमारेषा आहे त्यावरती आपलं जे फेन्सिंग आहे ते ऑलमोस्ट 80% पूर्ण झालेलं आहे। परंतु आपल्याला धोका नसल्यामुळे आपल्या एकूण कॉन्सन्ट्रेशन आपलं जे होतं ते चायनाबरोबरच्या सीमारेषेवर आणि पाकिस्तानबरोबर होतं। मात्र आता पुढच्या येत्या काळामध्ये भारताला ईस्टर्न सीमारेषेवरती देखील प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावं लागणार आहे। त्याचं फेन्सिंग पूर्ण करणं, त्या ठिकाणी पेट्रोलिंग प्रामुख्याने वाढवणं, इन्फिल्ट्रेशन कमी होईल अशा दृष्टिकोनातून प्रयत्न करणं, ह्या भारतापुढच्या प्रायोरिटीज असतील। त्यामुळे आपल्याकडनं एक याचा सकारात्मक भाग असा आहे की रहमान आले, अस्थिरता दूर झाली, आता तिथं 5 वर्षाचं स्टेबल गव्हर्नमेंट असेल, हा एक सकारात्मक भाग झाला आणि आपले हिंदू बांधव तिथं सुरक्षित राहतील अशी अपेक्षा करू शकतो। सेकंडली ते इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवरती भर देतील आणि भारताबरोबर जुळून घेतील अशा प्रकारची पण अपेक्षा करायला हरकत नाही आहे। त्यामुळे तिथं आलेल्या नवीन सरकारला आपण शुभकामना देऊ आणि येत्या काळामध्ये भारत आणि बांगलादेश ज्यांचे संबंध शेख हसीनांच्या काळात 15 वर्ष उत्तम होते, तशाच प्रकारचे संबंध राहतील अशा प्रकारची अपेक्षा करू।